लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। कोणत्या कोणत्या ताईला हा 10वा हप्ता हवाय एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की याच महिलांना कोणत्या अशा महिला आहेत त्याच महिलांना हा 10वा हप्ता भेटणार आहे। या ठिकाणी मोठी बातमी समोर आली आहे। सामना या ठिकाणी सामना न्यूजपेपर मध्ये बातमी आली आहे, एबीपी न्यूजपेपर मध्ये बातमी आली। काय नेमकी बातमी आहे ह्या 10व्या हप्त्याबद्दल, कोणत्या ताईला भेटणार आहे हा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि ज्या ताईंना मागे पैसे भेटले नव्हते, ज्या ताईंना हप्ते भेटले नव्हते त्यांच्या देखील या ठिकाणी समोर आली आहे बातमी। आता लक्षात घ्या, ज्या ताईंची या ठिकाणी पडताळणी सुरू आहे, ज्या ताईंचे आधार कार्ड या ठिकाणी मिसमॅच होत आहेत, त्या ताईबद्दल देखील एक मोठी बातमी समोर आली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की लाडक्या ताईंनो या ठिकाणी हा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे, एप्रिल महिन्याचा 10वा जो हप्ता आहे तो या ठिकाणी पडताळणी नंतर भेटणार अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे। आणि याच महिलांना फक्त याच महिलांना हा हप्ता भेटणार आहे। लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला 10वा हप्ता हवाय पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। खूप महत्वाची बातमी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला सामना न्यूजपेपरची बातमी दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला एबीपी माझाची बातमी दाखवणार आहे। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता सर्वांना हवाय ना? एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला जर हवा असेल तर लक्षात घ्या कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहेत, काय गोष्टी चेक कराव्या लागणार आहेत, कारण की या ठिकाणी पडताळणी सुरू झालेली आहे। तुमचे आधार कार्ड या ठिकाणी चेक करणं चालू झालेलं आहे, डॉक्युमेंट्स चेक करणं चालू झालेलं आहे आणि याच्यानुसार तुम्हाला पुढचा 10वा हप्ता भेटणार आहे। लाडक्या ताईंनो एक मोठी या ठिकाणी बातमी समोर आली आहे। बातमी काय आहे आपण अगोदर बघूया आणि नंतर या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। बघा, सामना न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर आहे। सामना न्यूजपेपरची बातमी आहे, वेळ तुमच्या समोर आहे। बघा, 25 मार्च 2025 म्हणजे 25 मार्च म्हणजे आजचीच बातमी ही तुमच्या समोर आहे। या ठिकाणी लाडकी बहीण योजना पुण्यातील 16,000 लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळेना। बघा, तुमच्या समोर बातमी आहे, पुण्यातील 16,000 छोटा आकडा नाहीये, 100 200 1000 2000 चा आकडा नाही, 16,000 या ठिकाणी 16,000 ताईंचे या ठिकाणी काय होत नाहीयेत तर आधार कार्ड जुळत नाहीयेत। तर ही मोठी बातमी समोर आलेली आहे। अशा कोणत्या ताई आहेत ज्यांची पडताळणी होत आहेत, असे सगळे फॉर्म कोणते कोणते आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे चालू झालंय, पुणे जिल्ह्याची बातमी समोर आली। त्याचबरोबर इतर जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पडताळणी सुरू झालेली आहे, युद्ध पातळीवर पडताळणी होत आहे। आणि लाडक्या ताईंनो तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, इथून पुढचे जे हप्ते असणार आहेत म्हणजे आता पुढचे जे हप्ते असणार आहेत सगळे पडताळणी नंतरच होणार आहे। भले ते जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्यात अगोदर पडताळणी होईल, काही जिल्ह्यामध्ये पुढच्या महिन्यात होईल, काही जिल्ह्यामध्ये पुढच्या महिन्यात होईल। अगोदर सुरुवातीला बघितलं असेल 4 चाकीची पडताळणी होणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आरटीओ कडून माहिती घेतली जाणार आहे, त्याच्यानंतर पुढे आयकर विभागामध्ये जाणार आहेत, त्याच्यानंतर पुढे तुम्हाला इतर वेगवेगळ्या योजनाचे चेक करणार आहे। अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी पडताळणीनुसार पुढे पैसे भेटणार आहेत लाडक्या ताईंनो, कारण की या ठिकाणी 36,000 कोटी फक्त मंजूर झालेले आहेत। लागत आहे जवळजवळ आपल्याला 51-52 कोटी लागतात, 52,000 कोटी रुपये लागतात एक वर्षासाठी, पण आपल्याला भेटले फक्त 36,000 कोटी। म्हणजे लाडक्या बहिणी बरेच वजा होणार आहेत आणि त्यांना या ठिकाणी हा लाभ भेटणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पडताळणी सुरू होत आहे आणि एप्रिल महिन्याचा हप्ता त्याच ताईंना भेटणार आहे। परत तुम्ही म्हणू नका की सर मला हप्ता का भेटत नाहीये, सर मला 8वा हप्ता भेटला नाही, सर मला 9वा हप्ता भेटत नाही, सर मला 10वा हप्ता का भेटत नाहीये। त्याच्यामुळे एक गोष्ट सांगतोय, ज्या वेळेस अपडेट येतं, ज्या वेळेस माहिती समोर येते त्यावेळेस व्यवस्थित व्हिडिओ बघत जा, कारण की आता एक बातमी समोर आली ती म्हणजे आधार कार्डची। आधार कार्ड आता जुळत नाहीयेत, आधार कार्ड मिसिंग होत आहेत, आधार कार्ड या ठिकाणी डॉक्युमेंट बरोबर तुमच्या फॉर्म बरोबर जे आहे ते मॅच होत नाहीयेत, जुळणी होत नाहीये। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुमचे या ठिकाणी काय झालेले जवळजवळ 16,000, पुण्यातला हा आकडा आहे, 16,000 या ठिकाणी लाडक्या ताईंचे आधार कार्डच मॅच होत नाहीयेत। मॅच होत नाहीयेत म्हणजे कायद्यामध्ये जुळत नाहीयेत म्हणजे आधार कार्डवर तुमचा नंबर वेगळाच आणि तुम्ही फॉर्म भरताना नंबर वेगळाच टाकलाय, किंवा काही फॉर्म भरल्यानंतर पैसे पण तुमच्या अकाउंटला आले पण त्याच्यानंतर आता या ठिकाणी अजून काही प्रॉब्लेम झाला असेल काय माहित नाही, पण त्याच्यानुसार आता समोर एक अपडेट आली ती म्हणजे 16,000 आधार कार्ड या ठिकाणी जुळत नाहीयेत। काय बातमी सगळी सांगणार आहे लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कुणाकुणाला पाहिजे सांगा, एप्रिल महिन्याचा हप्ता त्याच ताईंना भेटणार आहे। बघा, जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बसलात
तरच तुम्हाला हा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता भेटणार आहे. तर लाडक्या ताईंनो सगळ्यांना 10वा हप्ता हवाय का? एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. 10वा हप्ता तुम्हाला हवा आहे का? 10वा म्हणजे कोणता? एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला हवाय का? एकदा पटकीने कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सामनाची न्यूजपेपर मध्ये ही बातमी तुमच्या समोर आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून अनेक जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या कमी होत आहे. हो ताईंनो, बघा परत सांगतोय, ही बातमी माझी नाहीये, सामना न्यूजपेपरची बातमी आहे. बघा यांनी पहिलीच वाक्यामध्ये काय सांगितलंय बघा, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. पडताळणी सुरू आहे. परत एकदा वाचा, पडताळणी आता सुरू झालेली आहे लाडक्या ताईंनो, आणि पडताळणी सुरू असून अनेक जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या कमी होत आहे. म्हणजे आता फक्त हे पुण्याचं नाहीये, बाकीच्या जिल्ह्यामधल्या देखील पडताळण्या सुरू झालेल्या आहेत. तर लाडक्या ताईंनो तुमचा जिल्हा कोणता एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकाल का? तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि तुमच्या घरी कोणी या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा कोणी अधिकारी किंवा ग्रामपंचायत मधले कोणी आले होते का तपासणी करण्यासाठी, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. जिल्हा सांगणं खूप महत्वाचं आहे, कारण जिल्ह्यानुसार या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आहेत. लाडक्या ताईंनो पटपट सगळ्यांनी, एवढ्या साऱ्या लाडक्या ताई दिसत आहेत. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या ताईंनो तुम्हाला हवाय तर पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करावं लागणार आहेत. कारण आधार कार्ड तुमचं जर मिसमॅच झालं तर तुम्हाला ते काय करावं लागणार आहे, कुठे जाऊन भेटावं लागणार आहे, कुणाशी चर्चा करावं लागणार आहे, आधार कार्ड कसं अपडेट करून घ्यावा लागणार आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आणि ह्या झाल्यानंतरच तुम्हाला पुढचे हप्ते चालू राहणार आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक गोष्ट तुम्हाला विचारत आहे, ती लवकर सांगायचंय. तुमचं जे नाव आहे, आधार कार्डवरचं नाव, आधार कार्डवरचा नंबर, आणि तुम्ही जो फॉर्म भरला होता ती प्रिंट आहे का तुमच्याकडे? प्रिंट, फॉर्म भरल्याची प्रिंट आहे का? त्या प्रिंटवरलं आधार कार्ड नंबर आणि तुमचा आधार कार्ड नंबर हे समान आहे का, जुळत आहे का, मॅच होत आहे का, एकदा चेक करा. कारण की एक मोठी बातमी समोर आली आहे. बऱ्याच ताईंचे 16,000, पुण्यातल्या 16,000 ताईंचे आधार कार्ड आणि फॉर्मवरले आधार कार्ड नंबर मॅचच होत नाहीयेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लक्षात घ्या, याच पडताळणीतील पुण्यातून मोठी अपडेट समोर आलेली आहे. पुण्यातील 16,000 लाडक्या बहिणीचे आधार क्रमांक जुळत नसल्याची माहिती समोर आलेली आहे. हे तुम्ही सगळं वाचू शकतात. मोठी बातमी या ठिकाणी सामनाने दिलेली आहे आणि त्याच्यामुळे पडताळणी सुरू आहे लाडक्या ताईंनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. चला आता बघूया, सामना न्यूजपेपरची बातमी बघितली, आता बघूया आपण एबीपी माझाची बातमी बघूया. एबीपी माझाची देखील बघा, 25 मार्च म्हणजे आजचीच ही बातमी आहे. 25 मार्च 2025 म्हणजे आजचीच बातमी आहे. लाडकी बहीण योजना, पुण्यातील 16,000 लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळेनात, योजनातील लाभार्थ्यांची पडताळणी माहिती समोर आलेली आहे. लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झालेली आहे. बघा दोन्हीकडे पण सेम बातम्या, म्हणजे सारख्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील, कारण की आता तुमची पडताळणी सुरू झालेली आहे. पुण्यामधलं 16,000 लाडक्या ताईंना या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी आधार कार्डच मॅच होत नाहीयेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंना एकदा पटकिनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, तुमचं आधार कार्ड नंबर आणि तुम्ही जे फॉर्म भरला होता त्याच्यावरलं दोन्ही पण सारखं आहे का? जे तुम्ही फॉर्म कुठून भरला असेल, त्यांनी प्रिंट दिली असेल, ते लवकरात लवकर जाऊन चेक करा. प्रिंटवर जाऊन चेक करा की आधार कार्ड नंबर त्या प्रिंटवरला आणि आपला जो स्वतःचा आधार कार्ड आहे तो दोन्ही समान बरोबर आहे का? दोन्ही बरोबर असेल तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, हो सर आमचं दोन्ही बरोबर आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण जर कुणाचा चुकलेला असेल, कुणाचा मॅच होत नसेल, समान नसेल, तर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. कुणाला भेटायचंय, अंगणवाडी सेविकांना भेटायचंय का, एखाद्या अधिकाऱ्यांना भेटायचंय, काय करायचंय, किंवा तुमच्या जिथे एजंटनी फॉर्म भरला होता त्यांना जाऊन भेटायचंय, सगळ्या गोष्टी सांगतो. पटपट एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुमचं आधार कार्ड या ठिकाणी मॅच आहे का नाही, आणि तुमचा जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे. कारण पुणे जिल्ह्याची ही पडताळणी झाली आहे, कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये यायच्या अगोदर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहेत. तर लाडक्या ताईंनो पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा. खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला मी दररोज देत असतो. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्वाचं चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. इथेच आपण थांबूया. काही अडचण असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला विचारायचं. तर लाईक करायचं, व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करायचा, शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.